वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बोला बोला बळभवाच्या नावानं सांगले गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना भरती। जय देव जय देव नागचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हिरे जडित मुकुटा शोभतो बरा ऋण दुरतीने पुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना भरती। जय देव जय देव गोदर पीतांबर फळीवर वंदना सरळा सोंड वक्र तोंड त्रिनयना दासरामाचा वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना। जय देव जय मंगल मूर्ती वा श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना भरती। जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा व सतबाळू मामा आरती ओ वाळू तुझ कैवल्य धामा। जय देव शंकर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत अक्कल गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला 35 दर्शन भोजन थाळीला। जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा व संत बाळ मामा आरती व बाळ तुझ कैवल धामा। जय देव त्या राखीते ओ नाथ नाथ मोक्या प्राण्यावर पार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत। जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा व संत बाळ मामा आरती व बाळ तुझ कैवल धामा। जय देव सावी रूपात देवदूत आले मामाचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता। जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा व संत बाळ मामा आरती व बाळ तुझ कैवल धामा। जय देव मीना दुबळ्याला मामा रक्षीची पुत्री कन मामा संतान देती कन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती। जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा व संत बाळ मामा आरती व बाळ तुझ कैवल धामा। जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता किती वचन आपोल्या भक्ता आदमापुर क्षेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता। जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा व संत बाळ मामा आरती व बाळ तुझ कैवल धामा। जय देव लोटांकन वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन
नित्यानंद पूजन भावेव वारिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मन्निन्द्रेव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यस्यं सकलं परस्ते नारायणायति समर्पयामि अतिथं केशवं रामनारायणं पुत्रदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे सद्गुरु संत कृपावंत बाबा हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम बाबा हरे हरे सद्गुरु संत कृपावंत बाबा हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे सद्गुरु संत कृपावंत बाबा हरे हरे बोला कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल गुरुदेव नावन सांगल अरविंदांचा नावन सांगल वेदमालिकराया नावन सांगल नकाशी लिंगाच्या नावन सांगल मायक्का देवीच्या नावन सांगल गणगोळेच्या नावन सांगल सत्यवादेवीच्या नावन सांगल बाळमामांच्या नावन सांगल बाळमामांच्या नावन सांगले बाळमामांच्या शरणेच्या नावन सांगले बाळमामांच्या कृष्णराजा घोड्याच्या नावन सांगले बाळमामांच्या नावन सांगले जय बाळोमा चला इकडे घेऊन जाऊ इकडे घेऊन जाऊ चला या प्रकारे इकडे घेऊन जाऊ इकडे सर्व भाविकांना विनंती जय बाळोमा मेंढके बंधू मध्ये कोणीही भाविक भक्तांनी दर्शनासाठी पुढे येऊ नका जागेवरती बसून घ्या भाविक भक्त आम्हाला कोणाचाही अपमान करण्याची आवश्यकता नाही पण देवाच्या नियमामध्ये राहा मेंढके बंधू मध्ये भाविक भक्तांनी कोणीही दर्शनासाठी पुढे येऊ नका
चांगले 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 जय बाळूमामा. पालखीचे आयोजक तसेच तरुणबाई भक्त आपणास विनंती आहे, आपण बेनके बंधूंना प्रसाद देण्यासाठी पाठीमागे जायचंय. असेच आपले जगाच्या मालकाला नैवेद्य दिलेला आहे, दर्शनासाठी कोणीही उठू नका. आमचा कुठलाही माणूस कुठलाही येतो आपला अपमान करण्याचा नसतो, पण या जगाच्या मालकाच्या नियमानुसार राहिल्यानंतरच त्याचं आचरण केलं तर हा जगाचा मालक आपल्याला कुठल्याही रूपाला जाऊन येतो. म्हणून